हे गाईज, इट्स रिया कदम हियर. वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनादर व्लॉग. तर पहिलं तर तुम्हाला गुड मॉर्निंग सर्वांना. आणि तुम्ही बघत असाल की मी फिश टँक क्लीन करते आहे. तर सकाळ सकाळी लवकर उठून काम करणं म्हणजे खूप खूप खराब गोष्ट आहे ही. किती वेगळंच वाटतं, पण स्टील मी अंघोळ नाही केली अजून. आधी उठल्या उठल्या मला मम्मीने फिश टँक क्लीन करायला लावला आहे. आणि तुम्हाला दिसत नसेल की मी फिश टँक क्लीन करता अर्धच दिसत असेल. टॅब वॉल दिसत नाही आहे काय, कारण तिथे पाणी भरून ठेवलं आहे मम्मीने ऑलरेडी. कारण पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे म्हणून पाणी भरलं आहे. आणि इथे माझं क्लीन करून झालं आहे फिश टँक. म्हणजे जस्ट पाणी, म्हणजे त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकून क्लीन करून घेतलं आहे. आता त्याला मी थोडंसं वॉश करणार आहे, म्हणजे साबण वगैरे लावून. आणि ह्या वाटी, ही तुम्हाला छोटीशी वाटी दिसते ना, त्याच्यात माझी फिश आहे छोटीशी. तर इथे मी क्लीन करते आहे. त्याला खूप, म्हणजे 2 दिवस झालं मी क्लीनच नव्हतं केलं, तर खूप घाण झालेलं ते. तर मी, म्हणजे सडनली पाणी गेलं आणि मला क्लीनच करता नाही आलं. तर मी क्लीन करायला आज मला टाईम भेटला संडेला सकाळी, तर मी तेव्हा क्लीन करून घेतलं. आणि तुम्ही बघताय, तर माझं हे सर्व झालं क्लीन करून की मग मी आंघोळीला जाणार. तर माझं हे धुवून झालं आहे, चांगलं क्लीन केलं आहे मी पाणी टाकून. आणि ह्याच्यानंतर मग ह्याच्यात जे, म्हणजे नळ आहे ना, त्याचं जे पाणी असतं ना, ते पूर्ण काढून घ्यायचं. आणि जे आपलं फिल्टरचं पाणी आहे ना, ते यूज करायचं. कारण डायरेक्ट पाणी येतं ना जे नळाचं, ते चांगलं नसतं फिशसाठी. ती मरू पण शकते, म्हणून बेटर आहे की आपण फिल्टरचं पाणी यूज करायचं. तुम्ही बघू शकता की मी फिल्टरचं पाणी यूज करते. एका वाटीत घेते, नंतर मग त्या पॉटमध्ये टाकते. सो ॲक्च्युली ह्याचं, म्हणजे फिल्टरचं पाणी जर यूज नसेल करायचं, तर एक पावडर येते, ती पण आपण यूज करू शकतो. जेणेकरून जे डायरेक्ट पाणी येतं ना, ते क्लीन नसतं, मग त्या पावडरमुळे ते क्लीन होतं. सो मी इथे पूर्ण पॉट भरून घेते आता. आणि त्याच्यानंतर मग आपण जे त्याच्यात जे मार्बल असतात किंवा आर्टिफिशियल झाड असतं, ते पण थोडं खराब होतं. तर मग त्यांना स्वच्छ धुवायचं. म्हणजे जे मीठ असतं ना, मिठाच्या ह्याच्यात चांगलं धुवून घ्यायचं. या टायमिंगला मी धुतलं नव्हतं मिठाच्या ह्याच्यात. सो चांगलं ते धुवायचं. आणि नंतर मग त्याच्यात ते टॅप वॉटरमध्येच धुवायचं, म्हणजे साधं जे पाणी येतं त्याच्यात. नंतर फिल्टरच्या पाण्यात धुवायचं. म्हणजे काही करून आपल्याला त्या पॉटमध्ये साधं टॅप वॉटर नाही गेलं पाहिजे, कारण ते चांगलं नसतं डायरेक्टवालं. आपल्याला फिल्टरचं पाणीच यूज करायचं आहे काही करून. सो तुम्ही बघत असाल की माझं पॉट भरून झालं आहे आता. आणि मी हे आर्टिफिशियल झाड आहे ते धुतलेलं आहे. आणि आता ते मी आतमध्ये ठेवते आहे नीट. आता त्याच्यानंतर मग आपल्याला जे मार्बल असतात छोटे छोटे, ते नीट धुवून घ्यायचे, कारण त्याच्यात पण घाण असते खूप. त्याच्यात पण घाण साचते. तर हे तुम्ही बघताय की मी धुवून घेते आहे चांगलं. आधी मी हे साध्या पाण्याने धुतलं आहे, नंतर मग फिल्टरच्या पाण्याने धुतलं. आणि इथे माझी छोटीशी फिश आहे, तुम्ही बघू शकता किती क्यूट आहे ती. तिला ॲक्च्युली पॉटमध्ये जायचं आहे, म्हणून ती एकदम अशी इथे तिथे डान्स करते आहे. आणि तुम्ही बघू शकता की मी हे आता चांगलं धुतलेत ते मार्बल पाण्याने. आणि ते मी आता पॉटमध्ये ठेवलेत. स्वच्छ एकदम धुवायचे, म्हणजे काहीच घाण नाही राहिली पाहिजे, नाहीतर आपली फिशसाठी खूप प्रॉब्लेम असेल. तिच्यासाठी, तिला खूप त्रास होऊ शकतो आणि त्याच्यामुळे ती मरू पण शकते. बेटर हे असेल की आपण आधीच काळजी घेतली पाहिजे. आणि इथे तिला मी हातातूनच घेतलं आहे आणि ह्याच्यात सोडलं आहे. आणि इथे आता ती फिरती आहे, कारण तिला क्लीन वॉटरमध्ये भेटलं आहे, मग तिला अजून छान वाटत असेल. सो माझं हे क्लीन करून झालं आहे. आता मी हे बाहेर नेऊन ठेवणार. आता मी हे बाहेर आणलं आहे. आणि आता मी यांना थोडंसं जेवण देणार आहे हिला खायला. म्हणजे
दोन तीन पण नाही, 4-5 सीड्स आहेत तिचे, ते तिला द्यायचे खायसाठी. आणि म्हणजे ती पण माझ्यासाठी सारखीच आहे, भूक लागते तिला सारखी, तुला सारखं सारखं द्यावं लागतं खायला. सो मी सकाळी देणार आणि नंतर मग दुपारी, मग थोडा मधी कधी पण, आणि मग संध्याकाळी द्यावं लागतं झोपायच्या आधी. सो ती जेवणच शोधते आहे, जेवण कुठे आहे, आणि तिला मी जेवण देते आता. सो 2 सेपरेट डब्बे आहेत आणि बघताय तुम्ही हे. तर थोडंसंच घ्यायचं, एकदम जास्त पण नाही द्यायचं. आणि हे ॲक्च्युली पाण्यात गेल्यावर थोडंसं म्हणजे फुलतात, हे म्हणजे थोडं जाड होतात, खूप बारीक आहेत, नंतर मग ते जाड होतात. तुम्ही बघू शकता ती आता इकडे तिकडे ती आजाद झाली एकदम, तिला असं वाटतं, म्हणून ती इथे तिथे फिरती आहे, तिचंच राज्य आहे ते पूर्ण. तर ती आता हे खाणार आणि मग तोपर्यंत मी आंघोळ करून घेते. आणि हा बघू शकता तुम्ही की हा बाहेरचा व्ह्यू आहे सकाळ सकाळी. तर मी आंघोळ करून घेते आणि मग आंघोळ केल्यावर आपण भेटूया. सो गाईज, माझी आंघोळ झाली आहे आणि आता मी फ्रेश होऊन आली आहे. तर आपण किचनमध्ये बघूया आता काय बनतं आहे नाश्ता. तर आपण मम्मीला विचारूया काय बनतं आहे आज. काय बनवते मम्मी? पोहे. तर काय काय घेतलंय तू? शेंगदाणे, कांदा, मिरची, कढीपत्ता. इथे कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, कांदा आहे, मिरची कापून घेतली आहे. आणि इथे शेंगदाणे आधी फ्राय केले, आय मीन भाजलेत ना? हो. हां, भाजले आणि त्याच्यानंतर मग तेल टाकले त्याच्यात. तर तुम्ही पाहू शकता. आणि साईड बाय साईड वाटतं आप्पे बनणार आहेत. हो, आप्पे. ओके, हे आप्प्यांचं सारण सकाळी भिजत घातलेलं. सकाळी भिजत घातलेलं. आणि ह्याच्यात काय काय टाकलंय? ह्याच्यात कांदा दिसतोय मला, कढीपत्ता दिसतोय, मिरची दिसते आणि कोथिंबीर दिसते. दही आणि दही पण टाकली आहे. आणि कसलं बॅटर होतं? रवा, दही रवा याचं बॅटर होतं. आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आणि आता याच्यात कांदा, कढीपत्ता आणि मिरची हे टाकलं आहे तेलात. आणि स्लो थोडासा मीडियम गॅसवर हे जरासं शॅलो असं हे करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यात काय टाकायचं? ते नको दाखवू सगळं रिया. मीठ टाकल्याचं थोडंसं. आणि साईडला तिथे पोहे दिसत आहेत, पोहे ठेवले. आणि इथे सगळं पाणी भरून ठेवलंय, कारण आमच्या इथे पाण्याचं पाणी आलं नाही, अर्धा तास पाणी आलेलं, म्हणून मम्मीने फटाफट पाणी भरून ठेवलंय. आणि सगळीकडे पाणी भरून ठेवलंय घरात. सो मम्मी काय बनते नाश्त्याला? पोहे आणि आप्पे. ओके, पोहे आणि आप्पे बनत आहेत. आणि इथे सगळं दिसतंय. आणि इथे पाणी भरलेलं दिसतंय तुम्हाला, कारण आमच्याकडे पाणी गेलंय. आणि आज आम्हाला लवकर उठावं लागलं, सुट्टी असून पण. तर सो गाईज, माझे गणपती वेकेशन चालू झालेत आजपासून. आणि आजपासून मी घरीच आहे. आजपासून मी घरीच मला आहे. त्रास द्यायला. हा, आणि मला सुट्टीच आहे आता. तर घरी कंटाळा येईल, पण मम्मीला सतावणार आहे मी. तर आता भूक लागली आहे, कारण सकाळ सकाळी भूक लागते जाम. आता इथे मम्मी पोहे टाकते, तुम्ही बघू शकता. तर लवकरच मला नाश्ता भेटणार आहे माझ्या हातात. आणि इथे पोहे मिक्स करण्याचं काम चालू आहे तिचं. आणि लवकरच आप्पे पण बनवणार आहे ती, साईड बाय साईड. तुम्हाला दिसतंय मिक्सर बनवून ठेवलाय तुम्ही. मम्मी आज 2-2 नाश्ता का बनवते? आप्पे पोहे कोणासाठी बनवते एवढं? पूर्वाला पोहे नको आहेत, तिला आप्पे हवेत. ओके, म्हणजे आमच्या घरात एकाला पोहे पाहिजेत, एकाला आप्पे पाहिजेत, असं चालू आहे. म्हणून ती 2-2 नाश्ता बनते. किती कष्ट घेते बघा, हिला बघा किती कष्ट घेते नाश्ता बनवायचा. वॉचमॅननी पाणी ठेवलं की काय?
पाणी अजून आता ही विचारते पाणी अजून येतंय. आम्हाला असं वाटतंय थोडं थोडं की पाणी 24 आवर्स परत करणार आहे, पण काय माहित गेलं नाही नाही. अजून पाणी. पाणी गेलं नाही अजून. तर तुम्ही बघू शकता गरम झालंय. आप्याचं भांडं गरम झालंय. त्याच्यात तिने तेल टाकलेलं वाटतंय ना मम्मा? हो, आधीच तेल टाकलेलं. तेल टाकलेलं भांड आहे खूप. खूप छोटं भांडं आहे. लवकरच मोठं भांडं पण घेईली. तेल टाकते आता. आता दिसतंय तुम्हाला. आता एक एक आप्पे टाकणार आहे मम्मी. आज काय प्लॅन आहे दुपारचा रिया तुझा? टीव्ही बघायचा आहे आणि तारक मेहता झोपायचंय आणि मूवी बघायचा. तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय हे वरतून बघायला. हे बघा, मला आप्पे नाही आवडत एवढे, पण मला पोहे जास्त. त्याच्यावर झाकण पण ठेवायचं आहे. हो, आणि झाकण ठेवल्यावर मीडियम गॅसवर ठेवायचं. आणि पोहे पण आता होतीलच थोड्या वेळात, म्हणजे 5 मिनिटात. आणि पोह्यांवरून मला साखर आवडते थोडीशी, म्हणजे पोह्यांमध्ये थोडी तरी साखर पाहिजे, मग त्याला थोडं वेगळी टेस्ट येते. मला तसं आवडतं. आणि आता मला सुट्टीच आहे, तर मला काही काम नाही तसं तर घरीच आहे आता. आणि आता मम्मी तर आता याच्यात साखर टाकते मम्मी थोडीशी, कारण मला आवडते. आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकल्यावर एकदम वेगळाच टेस्ट पण येते आणि एकदम भारी वाटतं ते. तर मला मम्मीच्या हाताचे पोहे जास्त आवडतात. आणि आमच्या घरात सर्वांनाच मम्मीच्या हाताचं जेवण खूप खूप आवडतं. म्हणजे डाळ भात, नॉनव्हेज तर जास्त आवडतं. आणि सर्वांना आवडतं घरात, कारण मम्मी चांगलं जेवण बनवते माझी. आणि तर मम्मी आता मला थोड्याच वेळात म्हणजे पोहे देणार आहे, तर मी ते खाणार. त्याच्यानंतर आपण मग बघू काय होतं. तर इथे मम्मी हे पलटतीये. तर बघू शकता तुम्ही किती ब्राऊन ब्राऊन झालेत ते. म्हणजे तोंडाला पाणी येतंय, पण मला आवडत नाही. बघू शकता. तुला कोणी शिकवलं आप्पे बनवायला? मी शिकले. अच्छा, स्वतः शिकले आप्पे कशी बनवायचे? हो. तर मला वाटतं हा पण पलटलाय. आणि तुम्ही बघू शकता सर्व किती ब्राऊन ब्राऊन झालेत, म्हणजे क्रिस्पी वाटतंय थोडं वरतून. तर मम्मी, तुला जेवण बनवायला कोणी शिकवलं? आईने. सगळं जेवण बनवायला शिकवलं तुला आईने? हो. तू स्वतः पण काहीतरी शिकली असशील ना बनवायला? हो. काय शिकलीस? नॉनव्हेज कोणी बनवायला शिकवलं तुला? नॉनव्हेज मी स्वतःच. स्वतः शिकली, पण एवढं भारी नॉनव्हेज बनवते ना. तुम्ही बघितलंच असेल माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मम्मीच्या हाताचं जेवण. खूप टेस्टी असतं, सर्वांना आवडतं आणि ते जेवण. आणि व्हेज पण चांगलं बनवते. तसं तर रोज व्हेजच असतं तसं, पण छान बनवते व्हेज पण. डाळ, गूळ आणि कैरीची डाळ मला तिच्या हाताची आवडते जास्त. डाळ भात आणि पापड लोणचं. आणि तुला लग्न झाल्यावर कोणी जेवण शिकवलं? मोठ्या मम्मीने. मोठ्या मम्मीने काय काय शिकवलं? म्हणजे सगळं जेवण? हो, बाकीचं कोकणी पद्धतीचं जेवण. हां, कोकण साईडचं. ॲक्च्युली मम्मी साताऱ्याची आणि पप्पा कोकणचे आहेत, तर तिला कोकणी जेवण आधी नव्हते, तर ते जेवण तिला मोठी मम्मीने शिकवलं असं तिला बोलायचं. कोकणी जेवणमध्ये नॉनव्हेज वगैरे सगळं. हो. मोस्टली कोकणमध्ये नॉनव्हेज जास्त खातात, म्हणून नॉनव्हेज जास्त यूज होतं आमच्या घरी. म्हणजे खातात सगळे आणि सर्वांना आवडतं नॉनव्हेज. तर इथे मला आता पोहे वाढले जातात, तर बघूया आपण. तर बघू शकता तुम्ही गाईज, पोहे आणि त्याच्यावर लिंबू दिलाय. आणि चमचा घेऊया आपण. चमचा आहे ते चमचा.
आता आपण खाऊया. मी तुम्हाला एक घास खाऊन दाखवते. हा आता दुसऱ्या टाइम टाकते, सेकंड टाइम मम्मी आप्प्यांचं बॅटर ना. हो हां बॅटर. पहिलेवाले आप्पे मी दाखवते कसे झाले. तर हे बघू शकता तुम्ही, हे पहिलेवाले आप्पे आहेत. हे छान दिसत आहेत खूप. आणि ते माझा नाश्ता आहे. तर मी तुम्हाला नाश्ता खाऊन दाखवते. मी आप्पे पण टेस्ट करणार आहे. आप्पे टेस्ट करून दाखवते तुम्हाला. सो मी बाल्कनीमध्ये बसली आहे खायला आता. तर बाहेर बघत बघत खाणार आहे मी, कारण टी व्ही नाही बघायचं मला. तर आपण खाऊन बघूया कशी टेस्ट झाली आहे. तर आधी याच्यावर आपण लिंबू पिळून घेऊया. ते लिंबू पिळलं आहे. आणि आता टेस्ट थोडंसं मिक्स करून घेते आधी. टेस्ट कसं करू डायरेक्ट, मग ती लिंबू पिळलेली टेस्टच नाही येणार मला. आणि मला मम्मीने एक आप्पा पण दिला आहे, आप्पे तेच ते. आणि आप्पे मी खाणार आहे, पण मला आवडत नाही, पण मी टेस्ट करणार आहे. सो आपण टेस्ट करून बघूया आता. छान झालेत पोळी. मग पाणी आणून दे ना मम्मा. पाच मिनिट दाखवेल आता, व्हिडिओ चालू आहे नाही खाली. चांगले झाले आप्पे. मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे. तर आमच्या घरी जुनागड ना, जुनागड का जुनागड? जुनागड. तर गाईज आमच्या घरी जुनागडवरून प्रसाद आलाय. हा आमच्या बाजूवाले भाभी आहेत ना, त्यांच्या कोणतरी रिलेटिव्ह गेलेलं, तर त्यांनी गुजराती येते, तर त्यांनी आमच्यासाठी प्रसाद आणलेला. तर आपण टेस्ट करून बघूया कसा लागतोय प्रसाद. तर गाईज आपण टेस्ट करून बघूया कसं लागतंय. बेसनचा लाडू असतो ना, तशी टेस्ट येते. तर प्रसाद छान होता. आणि
जुनागडवरून आलेला, गुजरात त्या साईडून. तर छान लागतोय. तर तुम्ही पाहतच असाल की बाहेरचं हे सर्व क्लीन करून घेत आहेत पाण्याने, कारण बिल्डिंगचं काम चालू आहे आणि कलर करायचं आहे त्यांना आतूनसुद्धा. तर इतक्या प्रेशरने पाण्याने धुत होते ना ते लोक की पाणी अख्खं घरात येत होतं. तर सर्वांचे दरवाजे बंद होते. तर तुम्ही बघतच असाल की किती प्रेशरचं पाणी आहे. हे सर्व क्लीन केलं आहे त्यांनी. सो गाईज, आम्ही बाहेर चाललो आहे म्हणजे आयब्रो करायला. मम्मीला आयब्रो करायचे, सो मी पण चालली तिच्यासोबत. आणि मला भूक पण लागलेली, म्हणून मी बोलली आज मी बाहेर खाणार आहे काहीतरी. सो चला तुम्ही पण आमच्यासोबत. तर आम्ही मार्केटमध्ये चाललेलो. तर इथे बाहेर इतकी गर्दी होती ना, कारण लवकरच येत आहेत आपले गणपती बाप्पा. आणि हे सर्व सामान लावलेलं सगळ्यांनी, बाहेरच असे स्टॉल लावलेले म्हणजे डेकोरेशन वगैरे. आणि तुम्ही पाहतच असाल किती छान वाटतं आहे. आणि आम्ही आता आलो आहे पार्लरमध्ये आयब्रो करण्यासाठी. मम्मी आयब्रो करायसाठी आली आहे. सो एकदम भारी आहे इकडची सर्विस. मला आवडली सर्विस, आवडते इकडची. सो मम्मी आता चेअरवर बसली आहे आयब्रो करण्यासाठी. इथे चेअर सेट करतायत. आणि आणि आता मम्मीचे आयब्रो करून झाले आहेत. आणि मी आता, मला भूक लागली आहे खूप आणि मी जाणार आहे आता काहीतरी खाण्यासाठी. तर मला खायची होती पाणीपुरी आणि मी ते पाणीपुरी खाती आहे. सो पाणीपुरी खाता खाताच मला खूप काय काय दिसलं, जसं की गणपती बाप्पा दिसले आपले. आणि खूप छान गणपती बनवलेत ह्या टायमिंगला पण. इतके सुंदर, म्हणजे खूप मोठे मोठे गणपती, वरतून त्यांच्यावर पेंटिंग. तर तुम्ही पाहतच असाल की किती भारी सुंदर गणपती आहे हा. आणि रश पण होती खूप. आणि DJ होता, खूप भारी होतं. म्हणजे लाईटिंग्स वगैरे होत्या. आत्ता सडनली तर लाईट दिसत नाही आहे, पण नंतर त्यांनी लाईटिंग लावलेल्या, फोकस लावलेले. खूप छान वाटत होतं. आणि सगळे ओरडत होते गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. इतकं भारी वाटत होतं ना, म्हणजे असं वाटत होतं काहीतरी गणपती आले आहेत. इतका म्हणजे फील येत होता गणपती आलेत त्याचा. आणि गणपती बाप्पांना असं हलवत होते, म्हणजे इथून तिथे, म्हणजे शिफ्ट करत होते. आणि आता मला तर वाटलेलं की आता पडणारच आहे, कारण सपोर्ट नव्हता इतका वरती, म्हणजे असा. आणि पण काय झालं नाही. आणि इथे आता गणपती बाप्पांना पुढे शिफ्ट करणार आहे आणि DJचा जो फोकस आहे तो मागे ठेवणार आहे असं. आणि त्याच्यानंतर मला, आणि आज नेमकं किती गणपती दिसले, तर आज मला दिसले 3 गणपती लाईनीत दिसले. आणि ते फटाके फुटत आहेत, किती भारी वाटत होतं. सो आज मला 3 गणपती बाप्पा दिसले, ते पण मोठे मोठे. आणि खूप भारी वाटलं. आणि मार्केटला तर इतकी रश होती ना रस्त्यावर, कारण इतके म्हणजे गणपती पण येत आहेत वरतून. काही लोक डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी खाली आलेले. खूप रश होता. आणि ते शॉपिंग चाललं आहे, जसं की म्हणजे सर्व काही घेत होते सगळे. खूप सारी फुलं लोकांनी घेतली आहेत. खूप काय डेकोरेशनचं सामान घेतलं आहे, कारण गणपती बाप्पा येत आहेत म्हणून. आणि खूप काय फ्रूट्स घेतलेत काही जणांनी. म्हणजे खूप, म्हणजे कोणाचे हात असे खालीच दिसत नव्हते रस्त्यावर, इतकं सामान घेतलं सर्वांनी. आणि तुम्ही पाहू शकता की ते डान्स करत आहेत सर्व. कारण हा सेकंड गणपती आहे जो मी बघितला आहे तो. आणि
सेकंड गणपती जो मी बघितला आहे, इतका भारी होता ना हा पण गणपती. आणि सर्व इथे नाचत होते. एकदम भारी वाटत होतं. म्हणजे असं DJ वाजत होतं समोर. नाही, DJ नव्हता, बँजो होता. सॉरी बँजो होता. बँजो वाजत होता आणि सर्व नाचत होते. माझे पण हातपाय हलत होते थोडे थोडे, पण आपण नाचणार कसं ना. सो आणि छान वाटत होतं. म्हणजे सेकंड गणपती मस्त होता. पण एक गेम झाला इथे. जो गणपती होता ना, त्याचं आहे ना, जेव्हा गणपती पुढे आला ना, तेव्हा समजलं की त्याचा आहे ना, वरचा जो पार्ट आहे ना, तो तुटला आहे बिचारा. पण मस्त मज्जा येत होती की सर्वजण एन्जॉय करतायत. सर्व नाचत होते एकदम असे जोशमध्ये, गणपती बाप्पा आलेत म्हणून. आणि बँजो पण जोरजोरात वाजवत होते. तुम्ही बघू शकता गाईज, इथे थोडंसं म्हणजे ते तुटल्यासारखं झालं आहे. तर आणि ते सेट करतायत म्हणजे. तर इथे असे प्रकारेने गणपती मी बघितले 3 आज. आणि त्याच्यानंतर जेवण झालं आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल हे मला कमेंट करून सांगा. आणि आज मी 3 गणपती बघितले लगातार. जसं मी तुम्हाला दाखवलंच आहे. तर पहिला तर गणपती छानच होता. आणि तो पडणार होता पण वाचला. आणि सेकंड गणपती होता तो पण मस्त होता. थर्ड गणपती होता तो पण छान होता. आणि सेकंड गणपतीमधला मी पण सांगितलं की त्याचं जे वरचं होतं ना गणपतीचं ते पाठचं, ते तुटलेलं थोडंसं. म्हणजे असं पाटी असं थोडंसं हे झालेलं. तर छान होता. आणि आजचा दिवस पण चांगला होता. आणि संडेला सकाळी लवकर उठावं लागलं होतं, म्हणून थोडा कंटाळा आलेला. आणि दुपारचं मी जेवलीच नाही दुपारी, कारण मी झोपून घेतलेलं. मला खूप झोप आलेली, म्हणून दुपारचं जेवण तर मी दाखवलंच नाही तुम्हाला. आणि डायरेक्ट मग मी उठली आणि थोडंसं दूध बॉर्नव्हिटा पिला. आणि नंतर मग मी खाली आली मम्मीसोबत. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला असेल हे मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक करून जावा. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.